Hello, Dr. Bapuji Sankhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss the course Applied Science Chemistry, and myself, Ms. N.S. Patil, will conduct this session. In the today's session, we will discuss the topic metals, alloy and insulator, and from this topic we will discuss the concept of electric insulators. First, we will see the definition of insulators. Okay, the materials which are used to prevent loss of electricity through certain parts in an electrical system are known as electrical insulating materials. Okay, म्हणजे जे काही मटेरियल्स आहेत त्यांना आपण कशासाठी वापरतो? टू प्रिव्हेंट द लॉस ऑफ इलेक्ट्रिसिटीचा फ्लो स्टॉप करण्यासाठी किंवा इलेक्ट्रिसिटीचा लॉस जो आहे तो स्टॉप करण्यासाठी आपण ज्यांना वापरतो त्या मटेरियल्सना काय म्हणायचं? इन्सुलेटर्स. ओके, आणि या इन्सुलेटर्समधून इलेक्ट्रिक करंट काय होत नाही? पास होत नाही. लक्षात आलं का? म्हणून आपण तिथं काय करू शकतो? फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी काय करू शकतो? स्टॉप करू शकतो. म्हणूनच काय म्हणलंय? द मटेरियल्स विच आर यूज टू प्रिव्हेंट द लॉस ऑफ इलेक्ट्रिसिटी through the certain parts in an electrical system are known as electrical insulating materials. ओके, आता त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पलसुद्धा बघू शकतो. बघा, आपण ग्लास वापरतो, रबर वापरतो किंवा काही लिक्विड्स पण आहेत किंवा गॅसेसमध्ये आपण नायट्रोजनसारखे गॅसेस वापरतो ज्यांच्यामधून काय होत नाही आहे? इलेक्ट्रिक करंट काय होत नाही? पास होत नाही. मग अशा सबस्टन्सेसना काय म्हणायचं? इन्सुलेटर्स. The dielectrics are the electric insulating materials whose conductivity is less than 10⁻⁻⁶ moles per centimeter. वरती आपण इन्सुलेटरची डेफिनेशन डिस्कस केली. त्याच्यावरून आपल्या काय लक्षात आलं की इन्सुलेटरमधून करंट पास होत नाही, म्हणजेच त्याची कंडक्टिव्हिटी काय आहे? 0 आहे. ओके, मग काही मटेरियल्स असे इतके स्ट्रॉंग इन्सुलेटर्स आहेत की त्यांची कंडक्टिव्हिटी ही 0पेक्षा कमी, म्हणजे किती असते? 10⁻⁶ मोल्स पर सेंटीमीटर इतकी लहान असते, कमी असते. म्हणून अशा मटेरियल्सना आपण काय म्हणतो? डायइलेक्ट्रिक्स. लक्षात आलं का? म्हणजे इन्सुलेटर पण डायइलेक्ट्रिकसुद्धा हा काय आहे? इन्सुलेटरच आहे, पण त्याची कंडक्टिव्हिटी काय असते? 0पेक्षा कमी, म्हणजे 10⁻⁶ मोल्स पर सेंटीमीटर इतकी असते. Now we will see the classification of insulating materials. The insulating materials are classified as gaseous insulating material, liquid insulating material and solid insulating material. That is, the insulating materials are classified into gaseous, liquid and solid. Okay. First we will discuss the gaseous insulating materials. Simple gaseous such as dry gas, nitrogen, hydrogen, carbon dioxide आर यूज ॲज अ इन्सुलेटर्स. आता गॅसियस फॉर्म म्हणजे काय? जे फिजिकल स्टेटमध्ये म्हणजे फिजिकली गॅसियस स्टेटमध्ये प्रेझेंट आहेत त्यांना आपण काय म्हणलं? गॅसियस इन्सुलेटिंग मटेरियल. मग आता गॅसियस इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून आपण कोणाकोणाला वापरू शकतो? तर त्याच्यामध्ये ड्राय एअर आहे, नायट्रोजन गॅस आहे, हायड्रोजन गॅस आहे आणि कार्बन डायऑक्साईड आहे. ह्यासारख्या गॅसेसना आपण काय करतो? इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून वापरतो. आता त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत की ज्याच्यामुळे आपण त्यांना इन्सुलेटिंग मटेरियल्स वापरतो? ते हॅव एक्सलंट डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टीज. ओके, म्हणजे त्यांची इन्सुलेटिंग प्रॉपर्टी काय आहे? खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे त्यांच्या जी कंडक्टिव्हिटी आहे ती खूप काय आहे? कमी आहे. म्हणून आपण त्यांना काय करू शकतो? ॲज अ इन्सुलेटर म्हणून वापरू शकतो. हायड्रोजन हॅज लो डेन्सिटी अँड हॅज द कुलंट प्रॉपर्टी. बघा, हायड्रोजनला आपण इन्सुलेटिंग म्हणून वापरतो कारण का? त्याच्यामधून करंट पास होत नाही, प्लस हायड्रोजनची डेन्सिटी काय आहे? कमी आहे. ओके, म्हणजे इट इज लाईट अँड हॅज अ कुलंट प्रॉपर्टी, म्हणजे तो काय करतो? ॲज अ कुलंट म्हणून ॲक्ट करतो. काही वेळेला काय असतं? टर्बो जनरेटर्समध्ये वगैरे किंवा काही मशीन्समध्ये काय असतात? एअरबरोबर फ्रिक्शनमुळं होऊन तिथं काय होऊ शकतं? एनर्जी लॉसेस होऊ शकतात. मग तिथं आपण काय करू शकतो? हायड्रोजन ॲज अ इन्सुलेटिंग मटेरियल जर वापरलं तर हायड्रोजन ॲज अ इन्सुलेटर म्हणून पण काम करेल आणि इट ॲक्ट्स ॲज अ कूलंट ऑल्सो. कार्बन डायऑक्साईड हॅज इन्सुलेशन प्रॉपर्टी. कार्बन डायऑक्साईडसुद्धा आपण काय करू शकतो? इन्सुलेटर म्हणून वापरू शकतो. नाऊ वी विल सी द युजेस ऑफ गॅसियस इन्सुलेटिंग मटेरियल्स. बघा, हायड्रोजन इज यूज टू रिड्यूस द विंडेज लॉसेस इन रोटेटिंग मशिनरी. बघा, काही काही मशिनरी असतात किंवा मशीनचे काही पार्ट्स काय होतात? कंटिन्युअसली
रोटेट होत असतात. ओके, इन दिस केस देअर इज अ विंडेज लॉसेस. म्हणजे काय, ड्यू टू द फ्रिक्शन विथ एअर देअर मे बी द लॉस ऑफ एनर्जी. तिथं काय होणार आहे, लॉस ऑफ एनर्जी होणार आहे, किंवा आणखी मशीनच्या पार्ट्सचं काय होणार आहे, लॉस होणार आहे. मग अशा ठिकाणी आपण काय करू शकतो, हायड्रोजन गॅस ॲज अ कुलंट वापरू शकतो, बिकॉज इट ॲक्ट्स ॲज अ इन्सुलेटर ॲज वेल ॲज अ कुलंट. म्हणून हायड्रोजन इज यूज टू रिड्यूस विंडेज लॉसेस इन rotating machinery. Nitrogen is used as a dielectric in place of air in transformer or in equipments where the chemical resistance is required. बघा, नायट्रोजन आपण काय करू शकतो, एअरच्या ऐवजी म्हणजे एअरला पण आपण इन्सुलेटर म्हणून वापरू शकतोच. मग ट्रान्सफॉर्मर्समध्ये एअरच्या ऐवजी काय वापरतात, नायट्रोजन ॲज अ डायइलेक्ट्रिक वापरतात. किंवा काही इक्विपमेंट्समध्ये सुद्धा आपण वापरू शकतो. कारण का, नायट्रोजन हा इनर्ट आहे आणि केमिकल रेजिस्टन्स असल्यामुळे तो काय होणार, म्हणजे काही वेळेला मशीनचे पार्ट्स असतील किंवा काही इक्विपमेंट्स असतील, तिथं काय होणार आहे, केमिकल रिॲक्शन होऊन त्या पार्ट्सवरती दुसऱ्या रिॲक्शन्स होतील किंवा त्यांचं झीज वगैरे होऊ शकेल. ओके, मग आपल्याला जिथं केमिकली स्टेबल असा इन्सुलेटर पाहिजे तिथं आपण काय करू शकतो, नायट्रोजनला वापरू शकतो. Power cables are filled with nitrogen under pressure varying from 10 to 200 psi depending on the voltage. पॉवर केबल्समध्ये सुद्धा काय वापरू शकतो आपण, नायट्रोजन वापरू शकतो ॲज अ इन्सुलेटर, आणि त्यांचं प्रेशरसुद्धा आपण व्हेरी करू शकतो बिटवीन 10 to 200 psi डिपेंडिंग अपॉन द व्होल्टेज. ओके, म्हणजे पॉवर केबल्समध्ये सुद्धा आपण नायट्रोजन गॅस ॲज अ इन्सुलेटर वापरू शकतो. In low voltage cables, nitrogen is used to give alarm when a leak takes place in the lead sheet. बघा, लो व्होल्टेज केबल्स जे आहे तिथं आपण काय करतो, लीडच्या शीट वापरलेली असते कोटिंग पर्पजेसाठी. जर त्या लीड शीटला काही लिकेज असेल किंवा काही ब्रेक डेव्हलप झाला असेल तर तिथं आपण काय करतो, नायट्रोजन गॅस वापरतो. म्हणजे नायट्रोजन गॅस काय करेल, इट विल गिव्ह अलार्म वेन देर इज लीक इज प्रोड्यूस. म्हणजे जर तिथं लीक कुठं प्रोड्यूस झालं तर तो नायट्रोजन गॅस काय करतो, अलार्म प्रोड्यूस करतो. म्हणून आपण लो व्होल्टेज केबल्समध्ये वापरतो. ड्यू टू कूलंट प्रॉपर्टी, हायड्रोजन इन्क्रीजेस द रेटिंग ॲज वेल ॲज इफिशियन्सी ऑफ मशीन. Therefore, it is used as coolant in electrical machines and in large turbo generators. बघा, आपण मगाशीच डिस्कस केलं होतं की हायड्रोजन काय आहे, इन्सुलेटर तर आहे, पण त्याच्याबरोबर त्याच्याकडे कुठली प्रॉपर्टी आहे, कुलंट प्रॉपर्टी. म्हणजे तिथं जी काय हीट असेल तो स्वतः काय करू शकतो, ॲब्सॉर्ब करू शकतो. ओके, मग त्याच्या ह्या प्रॉपर्टीमुळं काय होतं, इट रिड्युसेस द फ्रिक्शन इन डिफरंट टाईप्स ऑफ मशीन्स. तो काय करू शकतो, एअर बरोबर असेल किंवा आणखी कुठल्या ह्याच्याबरोबर फ्रिक्शन असेल, त्यामुळं ते फ्रिक्शनमुळं काय होणार आहे, मशीनची लॉस होणार आहे किंवा त्याची वर्क करण्याची इफिशियन्सी काय होते, कमी होते. मग त्या ठिकाणी जर आपण हायड्रोजन वापरला तर हायड्रोजन हा कुलंट प्रॉपर्टी असल्यामुळं तो काय करतो, इट इम्प्रूव्ज द इफिशियन्सी ऑफ मशीन. त्या मशीनची काय करू शकतो, तो इफिशियन्सी, कार्य करण्याची क्षमता काय करू शकतो, इम्प्रूव्ह करू शकतो. म्हणून आपण त्याला कुठं वापरतो, इलेक्ट्रिकल मशीन्समध्ये आणि लार्ज टर्बो जनरेटर्समध्ये वापरतो. Carbon dioxide is used as an insulant in some flexed capacitors and as a pre-impregnate of oil-filled high-voltage cables and transformers. कार्बन डायऑक्साईड सुद्धा काय आहे, इन्सुलेटर आहे. म्हणून आपण त्याला ॲज अ इन्सुलेंट म्हणून कपॅसिटर्स, फ्लेक्स्ड कपॅसिटर्समध्ये वापरू शकतो किंवा हाय व्होल्टेज केबल आणि ट्रान्सफॉर्मर्समध्ये सुद्धा आपण त्याला काय करू शकतो, यूज करू शकतो. Now we will see the next type of insulator, that is liquid insulating materials. आता आपल्याला त्यांच्या नावावरून लक्षात येते की हे कुठल्या स्टेटमध्ये असणार आहेत, लिक्विड स्टेटमध्ये असणार आहेत. Liquid insulating materials are generally used in conjugation with solid insulants. They are classified according to the temperature range in which they are used. म्हणजे आपण लिक्विड इन्सुलेटिंग मटेरियलचं क्लासिफिकेशन कसं केलं आहे की कुठल्या टेम्परेचर रेंजला आपण त्यांना वापरू शकतो त्याच्यावरून आपण त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल काही लिक्विड इन्सुलेटर्स बघा, मिनरल ऑइल्स आहेत, सिलिकॉन फ्लुइड्स आहेत, व्हेजिटेबल ऑइल्स आहेत, फ्लोरिनेटेड लिक्विड्स आहेत आणि ऑर्गॅनिक इस्टर्स, ज्यांच्यामधून काय होत नाही, इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. ओके, आता मिनरल ऑइल्स म्हणजे काय, पेट्रोल, डिझेल वगैरे हे त्याच्यामध्ये येतं. आता लिक्विड इन्सुलेटिंग मटेरियलमध्ये मिनरल ऑइल्स कॅन बी यूज इन द टेम्परेचर रेंज ऑफ -50 to 110 degree Celsius. Then silicon fluids are used in the temperature of -90 to 220 degree Celsius.
Fluorinated liquids are used in the range of -50 to 200 degrees Celsius. Synthetic hydrocarbon liquids are used from the temperature -50 to 110 degrees Celsius. Organic esters are used in the temperature range of -50 to 110 degrees Celsius, and vegetable oils are used in the range of -20 to 100 degrees Celsius. ओके, म्हणजे या रेंज आपण हे डिफरंट लिक्विड इन्सुलेटिंग मटेरियल्स आहेत आणि त्यांचा आपण टेम्परेचर रेंज बघितला. म्हणजे या टेम्परेचर रेंजमध्ये आपण त्यांना स्टेबली ॲज अ इन्सुलेटर म्हणून काय करू शकतो, वापरू शकतो. Now we will see the properties and uses of silicon fluids. Silicon fluids are generally used in the temperature range of -90 to 220 degrees Celsius. म्हणजे सिलिकॉन फ्लुइड्स जे असतील त्यांना आपण काय करतो, -90 ते -90 टू 220 डिग्री सेल्सिअसपर्यंत वापरू शकतो. दे आर अवेलेबल इन द वाईड रेंज ऑफ विस्कोसिटी. म्हणजे त्यांची विस्कोसिटीनुसार सुद्धा व्हेरियस टाईप ऑफ विस्कोसिटी, वाईड रेंज ऑफ विस्कोसिटी म्हणजे लो विस्कोसिटीपासून हाय विस्कोसिटीपर्यंतचे सिलिकॉन फ्लुइड्स काय आहेत, अवेलेबल आहेत. दे आर नॉन करोजिव्ह टू द मेटल्स अप टू 200 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आपण यांना सिलिकॉन फ्लुइड्सना काय म्हणून वापरणार आहे, मशीन्समध्ये वगैरे इन्सुलेटर म्हणून वापरणार आहे. तर हे सिलिकॉन फ्लुइडमुळं मेटल्सचं करोजन होत नाही अप टू द टेम्परेचर ऑफ 200 डिग्री सेल्सिअस. They have tendency to break down and give considerable amount of gases residue containing carbon and silicon dioxide. ओके, म्हणजे सिलिकॉन फ्लुइड्सचं जर ब्रेकडाऊन झालं तर त्यांच्यापासून काय प्रोड्यूस होतं, गॅसेस रेसिड्यू प्रोड्यूस होतो आणि त्याच्यामध्ये कार्बन आणि सिलिकॉन डायऑक्साईड सारखे कंपोनंट्स असतात. Where the silicon fluids are used, they are widely used as a insulating material due to their excellent dielectric properties over a wide range of temperature. म्हणजे आपण सिलिकॉन फ्लुइड्सना वाईड रेंज ऑफ टेम्परेचर म्हणजे जास्त टेम्परेचर रेंजमध्ये काय करू शकतो, स्टेबली ॲज अ इन्सुलेटर म्हणून वापरू शकतो. दे हॅव बीन यूज ॲज अ कुलंट इन रेडिओ पल्स अँड एअरक्राफ्ट ट्रान्सफॉर्मर्स. त्यांना आपण सिलिकॉन फ्लुइड्सना आपण इन्सुलेटरच्या बरोबरच काय म्हणून वापरू शकतो, कुलंट म्हणून सुद्धा वापरू शकतो इन रेडिओ पल्स अँड एअरक्राफ्ट ट्रान्सफॉर्मर्स. ओके, म्हणजे सिलिकॉन फ्लुइड्सचे आपण हे युजेस बघितले. बघा आत्ताच्या सेशनमध्ये आपण काय डिस्कस केलं, तर इलेक्ट्रिक इन्सुलेटर्समधले गॅसेस इन्सुलेटर्स अँड लिक्विड इन्सुलेटर्स आपण डिस्कस केले. ओके, थँक्यू.